कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उत्सवाचे सगळे विधी गुरव कन्या मीरा तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोणताही खंड पडू न देता पूर्ण केलेले आहे। 20 वर्षांपूर्वी जी आगळीक घडली होती ती आगळीक यावेळी आम्ही घडू दिलेली नाही। तरी हा उत्सव पूर्ण होत असताना नजर चुकीने आमच्याकडून काही चूक घडली असेल, काही राहिलं असेल तर आम्हाला क्षमा कर। आमच्या सगळ्या चुका तू तुझ्या पदरात घे माते। आम्हाला तुझ्या कृपा आशीर्वादाची गरज आहे माते। या गावाला तुझ्या मायेची गरज आहे। आम्ही पूर्ण केलेले सारे विधी त्यांचा तू स्वीकार कर माते आणि आम्हा सर्व भक्तांवर तुझी कृपा अनंत काळासाठी कायम राहू दे ग आई। वीरा, वीरा, देवीच्या उत्सवाचं कार्य तू व्यवस्थितपणे पूर्ण केलंस। सगळे विधी यथोचित पार पाडलेस। काका, ते माझं कर्तव्यच होतं। हो ना, मग आता तरी देवीच्या मुखाचं दर्शन घे। नाही नाही घेणार। मीरा, अगं काय हा तुझा हट्ट? अगं जिच्यासाठी सगळे विधी केले, जिच्यामुळे केले, तिचंच तू दर्शन घेणार नाहीस? मीरा, अगं तू दर्शन घेतलं नाहीस तर हा उत्सव सुफळ संपूर्ण झाला असं होणार नाही। बरं, घेते मी दर्शन। या आजींचं दर्शन घेते। माझी देवी आई सगळ्यांना मार्ग दाखवते, आपणच ते समजून घेत नाही। यांचं हो काका, तुम्हीच म्हणता ना ती चराचरात वसते, मग ती या आजींमध्ये सुद्धा असते। त्यामुळे मी यांचंच दर्शन घेणार। आजी, अगं मीरा, मीरा न ग तू? हो आवाजावरून ओळखलं बरं का मी। आजी पाया पडते। हा अगं 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 अगं, माझ्या पाया काय पडतेस? मी काय देवी आहे का? देवीच्या पाया पड, तीच तुला आशीर्वाद देईल ना बळा। आजी, ओ मला तुम्ही तिच्या जागी जा, त्यामुळे तुम्हाला योग्य वाटेल ना तो आशीर्वाद द्या मला। सुखी राहा बाळा, सुखी राहा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।